म्हणून मी फोन केलता रात्री. पण ती मला फोन केला रात्री, ती म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय. मित्रहो, उद्धव ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि शिंदे गटामध्ये गेले. आता त्या बदल्यामध्ये त्यांना नक्की काय आणि किती मिळालं हे त्यांनाच माहीत. पण उद्धव ठाकरे यांना धोका देऊन या 6 जणांनी काय गमावलं हे मात्र त्यांच्या मतदारसंघामधून स्पष्टपणे दिसून येत आहे. या 6 खासदारांच्या पैकी सर्वाधिक चर्चा झाली ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची. या निंबाळकर यांचा राजकीय जन्मच मुळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून झाला, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला. संकट काळात आपल्याला उद्धव ठाकरे यांनीच सावरलं असं स्वतः हे निंबाळकर सांगत होते. शिवसेनेतून फुटून जाणाऱ्यांना हे निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते गद्दार गद्दार म्हणून हिणवत होते आणि त्यांनीच एकाएकी उद्धव ठाकरे यांना धोका देत शिंदे गटाशी जवळीक केली. काय तर म्हणे, विजेचा एक ट्रान्सफॉर्मर बसवायला आमच्याकडे पैसे नाहीत. अर्थात यावरही मोठी टीका झाली. कोट्यावधींचा निधी मंजूर असताना तो खर्च न करणारे हे महाशय आणि ट्रान्सफॉर्मर मिळत नाही म्हणून सत्तेत गेल्याचं सांगतात. अहो, गावच्या सरपंचांच्या पातळीवर ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सुटतो, तो एका खासदाराला सुटत नसेल तर हे कसले आले लोकप्रतिनिधी. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात उडी मारल्यावर धाराशिव मतदारसंघामध्ये त्यांच्या विरुद्ध रान पेटलेला आहे. निंबाळकर यांचा हा निर्णय म्हणजे कदाचित त्यांनी केलेली त्यांचीच राजकीय आत्महत्याही ठरू शकते. अहो, लोक काय काय बोलत आहेत. प्रसार माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला हे सगळं बघायला मिळतंय आणि त्यातच आता त्यांच्याच एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आणि यावेळी फोनवर बोलताना मला लाईनमन म्हणून हिणवू नका अशी विनवणी करण्याची वेळ या खासदारावर आलेली आहे. व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपची पुष्टी आपण अजिबात करीत नाही, पण ही ऑडिओ क्लिप काय आहे तुम्ही एकदा ऐका. बाबा व्यक्त करा, फक्त लाईनमन म्हणू नका. एखाद्या माणसानं मदत केली तर त्याला, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो, सगळीकडून ती चालू आहे. मग अहो, मला ऐका दादा, तुम्हाला खोट नाही सांगत, ऐका ना. म्हणून मी जर तुला हिनवलं तर त्या मताचा अपमान असतंय. दादा, मी तुझं काम केलं म्हणून तू जर मला हिनवलं दादा, कामाचा अपमान. माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री, ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय. म्हणून मी फोन केलता रात्री. पण काही वाटलं तरी बाबा व्यक्त कर, फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठली. नाही, लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी. आता दादा, त्या माणसाला मदत केलेली असते. अहो दादा, तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या, तो किती चक्र हाणल्या, 50-100. अहो, डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार. आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर. विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती ती. बोलताय ठीक आहे दादा, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो. ठीक आहे, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा. असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आता कधीच झाला नव्हता दादा. झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना, आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी. आपला जी पराभव झाला का आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव. नाही, यालाच म्हणतात जिथं फुलं वेचली तिथंच गोवऱ्या वेचायची वेळ आली. चुकीचा एक निर्णय माणसाचं भवितव्य सुद्धा कसं उद्ध्वस्त करून टाकतो. मित्रांनो, ही ऑडिओ क्लिप ऐकल्यावर तुम्हाला नक्की काय वाटलं? म्हणजे खरं तर आपण अधिक बोलायची यावर गरज नाही, आणि आता जर काही बोलायचं असेल तर ते तुम्हीच बोला. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.